मोदी सरकारने नवीन वर्षानिमित्त सर्व महिलांसाठी नवीन योजना सुरू केली। आता प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत। महिलांसाठी एकदम जबरदस्त योजना सुरू केली आहे। केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना एकदम जबरदस्त आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या। तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आता लवकर मिळणार नाहीत, त्याच्या आधी ही मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनेचे लाभ नक्की घ्या। आता मोदी सरकारच्या माध्यमातून घरातील प्रत्येक महिलेला आता 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत। त्यामुळे सर्व महिलांनी लक्षपूर्वक बघा। तुम्हाला यासाठी अटी कोणत्या आहेत, पात्रता कोणती आहेत, तुम्हाला अर्ज कुठे करायचा, यासाठी तुमचं वय किती लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला देतो बघा। लाडक्या बहिणींसाठी आता केंद्र सरकार तुम्हाला 10,000 रुपये देणार आहे आणि ही योजना पुढील 5 वर्ष चालणारी योजना आहे। तुमच्या घरामध्ये एक महिला असो किंवा 2 महिला असो, 3 असो किंवा 4 असो, किती महिला असो, प्रत्येक महिलेला आता हे 10,000 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी एक अट ठेवली आहे, ती म्हणजे तुमचे वय 21 ते 60 वर्षे वयोगटातील असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 10,000 रुपये मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीचा जर तुम्ही हप्ता घेत असाल तर तुम्हाला माहित असेल 6वा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि सरकार लवकर देतंय का नाही यावर तुमचा सुद्धा भरोसा नाही। त्यामुळे आता नरेंद्र मोदी सरकारने देशभरामध्ये आता ही महिन्याला 10,000 रुपये मिळणारी योजना सुरू केली आहे। त्यामुळे सर्व महिलांनी लक्ष देऊन बघा। यासाठी अर्ज कुठे करायचा, पात्रता काय असणार आहे, तुम्हाला सर्व बँकेत पैसे येण्यापर्यंत सर्व डिटेल्स मध्ये सांगतो बघा। प्रत्येक महिलेला आता महिन्याला 10,000 रुपये मिळणार। मग आता याचा लाभ कसा घ्यायचा, यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, तसेच कोणत्या महिला यासाठी पात्र असणार आहेत, हे पैसे कधीपासून तुम्हाला मिळणार आहेत, याची सविस्तर माहिती काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वर्ष म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून महिलांसाठी खास ही योजना सुरू करणार आहे। त्यामधून तुम्हाला आता 10,000 रुपये मिळणार आहेत। महिलांना तुम्हाला 10,000 रुपये जर मिळवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या योजनेसाठी काही अटी आहेत, काही पात्रता आहेत, तुम्हाला अर्ज कुठे करायचा सविस्तरपणे सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या आठवड्यात एका भाषणात सांगितले होते की देशातील 40 कोटी महिलांना आता या 10,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। याचे आज परिपत्रक सुद्धा काढले आहे। त्यामुळे आजपासून ही योजना सुरू होत आहे। याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी असतील किंवा कोणत्याही महिला असतील त्यांनी या 10,000 रुपयांचा लाभ नक्की घ्यावा। यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागणार आहे। यासाठी काही पात्रता आहेत, काय अटी आहेत, यासाठी कोण कोण पात्र ठरणार आहे हे सविस्तरपणे सांगतो बघा। व्हिडिओ पूर्ण बघा, त्याशिवाय तुम्हाला हे व्यवस्थित समजणार नाही बघा। त्यामुळे आता सर्व महिलांनी इथे लक्ष देऊन बघायचं आहे की ही कोणती नेमकी तुमच्यासाठी योजना आहे की जिच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला आता 10,000 रुपये रेग्युलर 5 वर्षापर्यंत म्हणजे तुम्हाला 2028 पर्यंत मिळतील। तेही डायरेक्ट महिलांच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेतून आलेले पैसे हे 10,000 असणार आहेत, परंतु याची एक अट आहे, ती म्हणजे तुम्ही 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला पाहिजे। बघा, सर्वांना एक सूचना आहे की 21 ते 60 वर्ष वयोगटातीलच महिला यासाठी पात्र ठरणार आहेत। एका घरातील 2, 3, 4 अशी काय अट ठेवलेली नाही। त्यामुळे किती महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात। आता यासाठी पात्र महिलेस हे पैसे डायरेक्ट 5 वर्ष येणार आहेत। प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी हे 10,000 रुपये मिळणार आहेत। तर व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की योजना नेमकी कोणती असणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज भरून द्यायचा आहे, लगेचच तुम्हाला हे पैसे सुरू होणार आहेत। मग आता योजनेचं नाव काय आहे, याला कोण कोण अर्ज करू शकतं बघा। आता बघा, लाडक्या बहिणी जर तुम्ही आधी पैसे घेतला असेल, लाडक्या बहिणीचे तुम्हाला 7,500 रुपये जमा झाले असतील आणि तुम्हाला आता 6व्या हप्त्याची तुम्ही वाट बघत असाल, तुम्हाला अजूनही 1 रुपया सुद्धा मिळेल नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीचे तुम्ही पैसे मिळणार का नाही याची विचार करू नका। तुम्हाला आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता हे पैसे देणार आहेत, 10,000 रुपये मिळणार आहेत। याचा अर्ज कुठं करायचा, नवीन वर्षानिमित्त या योजनेची आता अंमलबजावणी झालेली आहे। त्यामुळे नवीन वर्षापासून तुम्हाला जर 10,000 रुपये मिळवायचे असतील, 10,000 रुपये पाहिजे असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुम्हाला अर्ज कुठला करायचा, योजना कोणती आहे सविस्तरपणे सांगतो बघा। नक्की कुठे अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे, या योजनेसाठी केंद्र सरकारने किती पैसा त्या ठिकाणी बाजूला काढलेला आहे बघा। आता लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला माहितीच आहे भरपूर पैसा त्यासाठी बाजूला काढून ठेवला जातो।
तसंच केंद्र सरकारने या योजनेसाठी जे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, या योजनेसाठी किती पैसा बाजूला काढून ठेवलेला आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यासाठी तुम्हाला काय कागदपत्र त्या ठिकाणी लागणार आहेत, तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली, जिला प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद मिळता, परंतु आता सरकार याचे पैसे देणे झाले। तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला 6व्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात, 21 रुपये तुम्हाला अजून जमा झाले नाहीत, परंतु तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता महिन्याला 10,000 रुपये दिले जाणार आहेत। मग याचे पैसे कसे मिळवायचे ते व्हिडिओ लक्षपूर्वक सांगतो, बघा आता। परंतु आता एक योजना केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढली, जिच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत। तर डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया की या योजनेविषयी नेमकी माहिती कोणती आली आहे। आता नवीन वर्षानिमित्त या महिलांना मोदी सरकारकडून आता मिळणार खास गिफ्ट। आता सर्व महिलांसाठी खास गिफ्ट आहे, तुम्हाला 10,000 रुपये दिले जाणार आहेत। कसे मिळवायचे ते बघा, खात्यात येणार 10,000 रुपये। मग आता जाणून घेऊया की ही योजना नेमकी कोणती आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर या योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना। सुभद्रा जी योजना आहे बघा, सुभद्रा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। याचा लाभ कसा घ्यायचा बघा, जर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून यासाठी तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत बघा। तर या अंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला 10,000 रुपयांची जी मदत दिली जाणार आहे, तर मग यासाठी जो अर्ज आहे तो कुठे करायचा आहे, यासाठी पात्रता काय आहे, कुठले कागदपत्र लागतील, याविषयी आपण माहिती जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की या योजनेसाठी भारत सरकारने बघा 55,825 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे। म्हणजे 55,825 कोटी इतके पैसे काढून ठेवले आहेत महिलांना। हे आता तुम्हाला 10,000 रुपये देण्यासाठी एवढे पैसे साईडला काढून ठेवले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। यासाठी कागदपत्र अटी कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत बघा। आता तुम्हाला जसे लाडकी बहिणीचे पैसे आले असतील तशाच प्रकारे तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये मिळणार आहेत बघा। नवीन वर्षात ही योजना सुरू होत आहे। आता 1 जानेवारी 2025 पासून ही योजना सुरू होत आहे। आता तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असल्यास काय करावं लागेल, पण तत्पूर्वी महिला प्रत्येक तुम्हाला सांगतो 10,000 रुपये दिले जातील। आता सगळ्यात आधी यासाठी वयाची अट कशी असली पाहिजे बघा। वयाची अट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत जर तुमचं वय असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरू शकता, 10,000 रुपये मिळू शकता। एवढी वयाची अट तुम्हाला 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंत असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 10,000 रुपये दिले जाणार आहेत। मग याच्या अंतर्गत किती महिला आता पात्र ठरणार आहेत ते बघा। म्हणजे एका घरात 2 असतील महिला, 3 असतील महिला, 4 असतील तर कोणत्याही महिलांना यामध्ये सर्वच्या सर्व 10,000 रुपये मिळणार आहेत। यामध्ये अशी कोणतीच अट नाही। तुमच्या घरामध्ये जर 4, 5 किंवा किती महिला असतील तर प्रत्येक महिलेला हे पैसे मिळणार आहेत। यासाठी सरकारनं कोणती अट ठेवलेली नाही बघा। सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यामध्ये असं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा। तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल किंवा तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल तरी सुद्धा तुम्ही हे 10,000 रुपये घेऊ शकता। मग ज्यामध्ये महिलांना विधवा योजनेचे लाभ मिळत असेल किंवा एखाद्या मुलीला जर त्या ठिकाणी शिष्यवृत्ती देखील मिळत असेल तरी देखील याचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। आता तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये नेमकी पात्रता काय असायला हवी, आता आपण हे जाणून घेऊया। तसेच कुठले कागदपत्र लागतील आणि अर्ज कसा भरायचा ते पण बघणार आहोत। सविस्तरपणे बातमी सांगतो की तुम्हाला याच्या माध्यमातून 10,000 रुपये कसे मिळवायचे आहेत, यासाठी अर्ज कुठं करायचा, पात्रता कोणती आहे बघा लक्ष देऊन। पण त्याआधी ही जी काही योजना आहे तर हिचा लाभ घेण्यासाठी जवळपास म्हणजे दर 6 महिन्याला 5,000 रुपये, दर 10,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। 5 वर्षासाठी म्हणजे 50,000 रुपये तुम्हाला टोटल या ठिकाणी मिळणार आहेत। 2028 पर्यंत तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहेत। तर आता यामध्ये हे पैसे तुम्ही कशासाठी खर्च करू शकता, तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी हे 10,000 रुपये खर्च करू शकता। यासाठी सरकार तुम्हाला त्या ठिकाणी विचारणार नाही आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ नक्की घ्या बघा। यासाठी काय कागदपत्र आहेत, अर्ज कुठं करायचं बघा। महिलांचं वय 21 ते 60 वर्ष असावं आणि त्यांचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असावे बघा। तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल
तरच तुम्हाला याचा लाभ आता घेतला जाणार आहे। बघा यासाठी कागदपत्र काय सांगतो आहे का, कागदपत्र बघा लक्षात ठेवा, ही कागदपत्र तुम्हाला अर्ज भरताना घेऊन जायचे सोबत। त्यासाठी तुम्हाला कागदपत्र बघा आधार कार्ड, हे ओळख पडताळणीसाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, त्यासाठीच तुम्हाला तसेच पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सोबत घेऊन जायला लागणार आहे। तसेच जन्म प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। अर्जदाराच्या वयाची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता, म्हणजे या देशातच राहता का असं, यासाठी तुम्हाला पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे। बँक खाते तपशील म्हणजे तुमच्या बँकेचं अकाउंट, कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे ते, म्हणजे पैसे हस्तांतरित करण्यासाठी तुमचं बँकेचं खाते तपशील द्यावं लागणार आहे। म्हणजे तुमच्या बँकेचं पहिला एक फोटो, म्हणजे त्यावर असतं बघा बँकेचं खाते क्रमांक, IFSC कोड, हे सर्व तुम्हाला याचा फोटो व्यवस्थित द्यावा लागणार आहे। पत्त्याचा पुरावा, तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच व्यवस्थित तुम्हाला द्यावा लागणार आहे। अर्जदाराच्या निवासस्थानाची पुष्टी करण्यासाठी तुम्हाला पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे। म्हणजे तुमच्या आधार कार्डवर काही महिला काय करतात, आधार कार्डवरचा जो पत्ता वेगळा असतो आणि स्वतःच्या मनाने दिलेला वेगळा असतो, परंतु असं झाल्यास तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे। त्यासाठी तुम्ही आधार कार्डवरती, तुमच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच तुम्हाला या ठिकाणी पत्ता आता द्यावा लागणार आहे। जर तुम्ही चुकीचा दिला तर तुमचा अर्ज बाद होऊ शकणार आहे। जात प्रमाणपत्र, लागू असलेल्या सामाजिक श्रेणीचे तपशील प्रदान करण्यासाठी तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमची NTC आहात, OBC आहात, ST आहात, कोणत्याही तुम्हाला EWS आहात, कुठले असेल, जर तुम्हाला असेल तर जात प्रमाणपत्र तुम्हाला आता द्यावं लागणार आहे। रहिवासी पुरावा, निवासाची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणजे आधार कार्डवर जो पुरावा आहे तो रहिवासी, तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तो पुरावा द्यावा लागणार आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता, आता तुम्हाला मोबाईल नंबर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे। बँकेत पण लिंक पाहिजे आणि आधार कार्डला पण लिंक पाहिजे। आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगतो की पॅन कार्ड आणि तुम्हाला आधार कार्ड याची EKYC असल्यावरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। याची EKYC तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं राहिलं की आता याचा जो अर्ज आहे तो अर्ज कुठं करायचा आणि कसं करायचा। बघा हा अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतो। बघा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता। अर्जासाठी तुम्ही सुभद्रा पोर्टलचा वापर करू शकता। सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्जासाठी त्यांना सुभद्रा पोर्टलचा वापर करावा लागेल, तर ऑफलाईन अर्जासाठी ते स्थानिक बँका, पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी नोंदणी करू शकतात। तुम्ही यासाठी अर्ज तुमच्या पद्धतीनं ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे तुमच्या मर्जीनुसार ठरवा व तुम्ही अर्ज याचा नक्की घ्या आणि नवीन वर्षापासून तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ नक्की मिळवा। व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।